प्रॅक्टिस सेट 5.4 त्याच्यामधला किती नंबरचा 4 नंबरचा. आता बघा काय दिलेलं आहे 2 डिजिट नंबर तयार करायचा आहे. 2 डिजिट नंबर युजिंग कोणते कोणते सांगा. 0 पासून आहे का सुरुवात. मग 2 3 5 7 9 विदाउट रिपिटेशन म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे विदाउट रिपिटेशन. विदाउट रिपिटेशन. हां आता 2 3 5 7 9 विदाउट रिपिटेशन म्हटलेलं आहे बरोबर आहे. मग आता विदाउट रिपिटेशन म्हणजे काय असतं नंबर रिपीट झाला नाही पाहिजे. पण आपले रेग्युलर मेथड काय सर्वात छोटा नंबर कोणता आहे नाही आपला तसा 22 बनतो. कोणता बनतो 22. सर्वात मोठा नंबर किती बनतो 99. बस लाईन एक लाईन घ्यायची. आता बघा 21ची लाईन 22ची 21ची लाईन एक 31ची लाईन एक 51ची एक 71ची एक 91ची लाईन घ्यायची. मग कशी घ्यायची हे नंबर बघा. आता सॅम्पल स्पेस काय येईल यस पहिले 21ची लाईन घेऊ. 21 आहे का नाही. 22 आहे पण घेऊ शकतो का नाही. मग किती घ्यावं लागेल 23 24 नाही आहे डायरेक्ट 25 27 29 संपले. 20ची लाईन संपली. त्याच्यानंतर 30च्या लाईनमध्ये 31 आहे का नाही 32 आहे. 32 नंतर 33 येतात पण रिपिटेशन नाही आहे. मग काय येईल 35 37 79 हां 39 सॉरी. त्याच्यानंतर 52 53 55 बनतो पण 55 घ्यायचा नाही आहे. 57 59 त्याच्यानंतर 72 हां 79. नंबर ऑफ पेज किती झाले 92 93 95 आणि 97. नंबर ऑफ इयर्स टोटल 20. समजला. असे बनवायचे एका खाली एक म्हणजे तुम्हाला ते कॅल्क्युलेशन करताना पण सोपे वाटतील. नंबर ऑफ 20 इव्हेंट ए. आता नाव दिलेलं असेल तर इव्हेंट ए घ्या नसेल दिलेलं तर लेट म्हणा. लेट इव्हेंट ए सांगा काय इव्हेंट एमध्ये काय म्हटलेलं आहे ॲन ऑड नंबर. बघा इव्हेंट खूप सोपे असतात फक्त सॅम्पल स्पेस तयार करता आला पाहिजे. ॲन ऑड नंबर ज्याच्या युनिट प्लेसला 1 3 5 7 9 काल सांगितलं तुम्हाला ज्याच्या युनिट प्लेसला 1 3 5 7 9 हे असतील किंवा त्याला 2 भाग जाणार नाही. आता याच्यातलं कोणत्या संख्येला 2 भाग जाणार नाही बघा सुरुवातीपासून बघा 23 मला वाटतं सर्वच आहे. जर ही लाईन सोडली तर 2 2 2 मग बघा युनिट प्लेसला एकच बघा ऑड नंबरचं इकडे बघा थोडं माइंड पे चालू शकतो आपण. हे सगळे काय रे ऑड नंबर आहे सगळे काय ऑड नंबर. मग ज्याच्या युनिट प्लेसला 2 आहे ते सोडून द्या 2 2 2 बाकी सगळे लिहावं लागते. म्हणजे 1 2 3 4 किती गेले 4 उरले किती मग 16 लिहावं लागतील. मग तुम्हाला 23 25 27 29. आता 16 आहे की नाही तुमच्या माइंडमध्ये आलं ना 16 आहे वरती 8 लिहायचे खाली 8 लिहायचे 29. त्याच्यानंतर 35 37 39 आणि 53. त्याच्यानंतर 57 59 सांगा फास्टमध्ये 73 हां 97 बरोबर आहे. नंबर ऑफ ए किती आले 16 आले ना. नंबर ऑफ एस 20 आहे. मग देअरफॉर प्रोबॅबिलिटी ऑफ ए इज इक्वल टू नंबर ऑफ ए अपॉन नंबर ऑफ यस. नंबर ऑफ ए किती आहे 16 अपॉन 20. जेव्हा रेशो दिसेल तेव्हा एका पाड्यात आहे का दोन्ही संख्या चेक करायच्या. कोणत्या पाड्यामध्ये 4 चौक 16 4 पंच 20. देअरफॉर प्रोबॅबिलिटी ऑफ ए किती येईल 4/5. समजलं. आता इव्हेंट बी लेट इव्हेंट बी काय म्हणणे सांगा इव्हेंट बीचं अ मल्टिपल ऑफ 5 अ मल्टिपल ऑफ 5 5चा मल्टिपल अ मल्टिपल ऑफ 5. 5चा मल्टिपल म्हणजे ज्याच्या युनिट प्लेसला 5 आहे. 5चा मल्टिपल म्हणजे 5 भाग जाणारी संख्या तुम्हाला माहिती आहे ज्याच्या एका ठिकाणी 0 किंवा 5 असतात. 0 तर नाही ते 5 असणाऱ्या संख्या कोणत्या 75 आणि 95. 4च आहे का. मग नंबर ऑफ बी बरोबर किती येईल 4. मग देअरफॉर प्रोबॅबिलिटी ऑफ बी इज इक्वल टू नंबर ऑफ बी अपॉन नंबर ऑफ यस 4/20. भाग जातो 4 1 4 4 पंच 20. मग प्रोबॅबिलिटी ऑफ बी फायनल आन्सर
1/5. या चॅप्टरचा एकही मार्क्स गेला नाही पाहिजे तुमचा. सगळ्यात इझी चॅप्टर आहे. पाच नंबरच्या क्वेश्चनमध्ये काय म्हटलेलं आहे, आता प्लेइंग कार्ड्स फॉर प्लेइंग कार्ड्स 52 असतात ना, ते किती असतात 52 प्लेइंग कार्ड्स. 52 पत्त्यांसाठी नंबर ऑफ वेव्स किती राहील रे 52. याच्यात काही सॅम्पल स्पेस करायची गरज नसते, फक्त नंबर ऑफ वेव्स टाकून द्यायचं. फॉर 52 प्लेइंग कार्ड नंबर ऑफ वेव्स सॅम्पल स्पेस झाला तुमचा 52. आता इव्हेंट बघा, इव्हेंट दिलेली असेल तर इव्हेंट घ्यायचं, नसेल दिलेली तर फक्त लेट शब्द जोडायचा. लेट इव्हेंट ए. इव्हेंट एचं काय म्हणणे सांगा, एस कार्ड. अँड एस कार्ड. एस म्हणजे काय रे एक का, बरोबर आहे तुमचा एक. आता किती कलर असतात ते 2 कलर 2 असतात, रेड आणि ब्लॅक. रेडमध्ये 2 एस कार्ड बरोबर आहे, आणि ब्लॅकमध्ये पण 2, टोटल किती झाले 4. मग नंबर ऑफ किती येईल 4. सगळ्यात सिम्पल क्वेश्चन आहे बघा, दिसायला अवघड असतात पण सगळ्यात सिम्पल क्वेश्चन आहे. ना विचार करायची गरज, काहीच करायची गरज नाही, फक्त लक्षात माइंडमध्ये इमॅजिनेशन करायचं. एस म्हणजे किती एस असतील टोटल 1 2 3 4. नंबर ऑफ ए बरोबर 4. देअरफॉर प्रोबॅबिलिटी ऑफ ए इज इक्वल टू काय राहील, नंबर ऑफ ए अपॉन नंबर ऑफ यस. एक्झाममध्ये एका खाली लिहायचं 4/52. कितीचा भाग जातो सांगा, 13चा भाग जाईल. कितीचा भाग जाईल 13. मग देअरफॉर प्रोबॅबिलिटी ऑफ ए इज इक्वल टू 1/13. हे झालं एक कन्सेप्ट, म्हणजे एक इव्हेंट झाली. दुसरी इव्हेंट काय आहे, इव्हेंट बी काय, अ स्पेड कार्ड. कार्ड टाकायचं फक्त समोर, अ स्पेड कार्ड. स्पेड माहिती आहे तुम्हाला, इकडं असतं हर्ट, तुम्हाला लिहून दाखवलं तुम्ही, हर्ट, डायमंड, क्लब आणि स्पेड, किंवा स्पेड आणि क्लब. स्पेड आणि क्लब म्हणजे हे 13 हे 13 हे 13 आणि हे 13. मग स्पेड किती असतील 13. नंबर ऑफ ए बरोबर किती राहतील बी 13. देअरफॉर प्रोबॅबिलिटी ऑफ बी 13/52. लिहून घ्या अगोदर फॉर्म्युला. नंबर ऑफ बी अपॉन नंबर ऑफ यस. किती लिहिले 13/52. कितीचा भाग जातो 1/4. देअरफॉर प्रोबॅबिलिटी ऑफ बी इज इक्वल टू 1/4. आता हे झालं प्रॅक्टिस सेटमधलं एक्झाम्पल. कशामधलं प्रॅक्टिस सेट. यालाच एक्झाम्पल अटॅच करून देतो तुम्हाला, वेगळं येईल ते, एकत्र येणार नाही, पण यालाच अटॅच करून देतो ते एक्झाम्पल. सॉल्व एक्झाम्पल बघा अगोदरच्या पेजवर नंबरवर बघा, सॉल्व एक्झाम्पल किती होते. एक्झाम्पल नंबर 3 यालाच अटॅच करून देतो. सॉल्व एक्झाम्पल नंबर 3. पेज नंबर किती आहे 126. पेज नंबरवरचं सॉल्व एक्झाम्पल 3 124. बरं 124. हां, आता त्याच्यात इथं ए बी घेतलेलं आहे का नाही, आपण इथं सी घेऊ. लेट इव्हेंट सी. वेगवेगळे येतील क्वेश्चन, दोन्ही क्वेश्चन मिक्स नाही राहणार, पण सोबतच घेऊन टाकू आपण. लेट इव्हेंट सी. काय म्हणणं इव्हेंट सीचं सांगा. रेड कार्ड. काय अ रेड कार्ड. अ रेड कार्ड. हां सांगा, रेड कार्ड किती असतात टोटल 26. मग नंबर ऑफ सी बरोबर किती येईल 26. मग देअरफॉर प्रोबॅबिलिटी ऑफ सी 26 अपॉन, एकदा फॉर्म्युला लिहून टाकायचं, डायरेक्ट नका लिहित जाऊ. 26/52 1/2. देअरफॉर प्रोबॅबिलिटी ऑफ सी इज इक्वल टू 1/2. ही आणि इव्हेंट डी सांगा. लेट इव्हेंट डी. त्याच्यात नका बघा, त्याच्यात दिलेलं आहे मान्य मला, पण विचार करायचा. फेस कार्ड बघा, फेस कार्ड म्हणजे ज्याच्यावरती चेहरे आहे, जॅक, क्वीन आणि किंग. 3 डायमंड, 3 हर्ट, 6 आणि इकडचे 2चे 6, 6 आणि 6 12. म्हणजे नंबर ऑफ डीमध्ये किती येतील 12. देअरफॉर प्रोबॅबिलिटी ऑफ डी बरोबर काय रे, नंबर ऑफ डी अपॉन नंबर ऑफ यस. मग किती येईल ते 12/52. बरोबर आहे. तुम्हाला खूप वेळेस सांगितलेलं आहे, 2 समसंख्या असल्या तर 4 भाग द्यायचा. कितीनं भाग द्यायचा 4 नसेल जात तर मग कितीवर यायचं 2 2 म्हणजे काय करायचं त्याला अर्ध. 4 भाग देऊन बघा जातो का दोन्ही संख्येला. 4 3 12 आणि इथे कितीच जाईल 13चा. बरोबर आहे, कारण इथंच दिला ना आपण कुठेतरी. हा 4 ऑलरेडी दिला 13चा, म्हणजे इथं 13चा भाग 52ला जातो आणि 12ला तर जाणारच आहे. मग देअरफॉर प्रोबॅबिलिटी ऑफ डी बरोबर काय आलं 3/13. हे दोन्ही क्वेश्चन वेगळे सोडवता येतील आले तर. तुमचं जर नशीब असलं तर हा 4 मार्क्सचा क्वेश्चन आला पाहिजे.
समजलं? घ्या लिहून. हां, आता सॉल्व एक्झाम्पल नंबर 3 घेतलेलं आहे आपण. 1 तुम्हाला होमवर्कला दिलं होतं, बरोबर आहे. 2 पण होमवर्कला राहील. होमवर्कसाठी सॉल्व एक्झाम्पल 2 पण राहील, एकदम इझी आहे. सॉल्व एक्झाम्पल 2 होमवर्कसाठी. आता इथं सॉल्व एक्झाम्पल 4 सांगतो तुम्हाला कसं सोडवायचं. पेज नंबर 124 आणि हे 123 वर असेल. सिम्पल आहे, 1 डाईस इज थ्रोन. सिम्पल आहे, एकदम सिम्पल आहे, सोडू शकता तुम्ही त्याला. हा एक्झाम्पल 2 बघून घ्या एकदा. आहे ना सिम्पल. सॉल्व एक्झाम्पल 2. 1 डाईस इज रोल्ड. किती सॅम्पल स्पेस राहील? 1 2 3 4 5 6. फेस इज प्राईम नंबर. प्राईम नंबर कोणते त्याच्यामधले? 2 3 5. आणि इवन नंबर कोणते? 2 4 6. प्रोबॅबिलिटी 1/3 1/3 भाग दिल्यावर. आता बघा, हा जो क्वेश्चन आहे 4 नंबरचा तुमच्या आवडीचा आहे, चॉकलेटचा क्वेश्चन आहे. सॅम्पल स्पेस बघा, आता इथे टाकायचं हेअर सॅम्पल स्पेस. हेअर सॅम्पल स्पेस काय राहील? सॅम्पल स्पेस बघा काय राहील? यस बरोबर. आता यस बरोबर काय राहील बघा, चॉकलेटची संख्या बघायची किती दिलेली आहे. 5 स्ट्रॉबेरी. स्पेलिंग बरोबर लिहायचं पटापट. 5 स्ट्रॉबेरी चॉकलेट्स. त्याच्यानंतर प्लस 6 कॉफी. आणि त्याच्यानंतर काय म्हटलेलं आहे? 2 पेपरमिंट. माहिती आहे तुम्हाला पेपरमिंट काय असतं? नाही, पेपरमिंट पुदिना. ते गळ्यामध्ये थंड वाटतं त्यानं ते चॉकलेट्स. खाल्लेले कधी? विक्स टाईप. हां, 5 स्ट्रॉबेरी चॉकलेट्स आहे. त्याच्यानंतर 6 कॉफी चॉकलेट्स आणि 2 पेपरमिंट चॉकलेट्स. हे क्वेश्चन सोडायचे नाही, एकदम इजी असतात. फक्त असं लिहायचं. यस, काही असू द्या, काही असू द्या. बघा एक आता काही बलूनचे क्वेश्चन तुम्हाला. बलून म्हणजे काय? फुगा. मग तिथं लिहायचं 3 रेड बलून, 2 येलो बलून, प्लस 5 ग्रीन बलून जे दिलेलं असेल. हा एक क्वेश्चन. आणि तिसरा टाईप याच्यातला बॉलचा, 5 रेड बॉल, 3 ब्लॅक बॉल वगैरे. कळालं? सिम्पल सॅम्पल स्पेस लिहून टाकायचा. नंबर ऑफ एस किती दिल सांगा, मोजा. 5 आणि 6 11, 11 आणि 2 13. आता इव्हेंट ए काय म्हटलेलं आहे? इट इज अ कॉफी चॉकलेट. लेट इव्हेंट ए कॉफी चॉकलेट फॉर अ कॉफी चॉकलेट. कॉफी चॉकलेट्स किती रे? किती आहे? 6. मग नंबर ऑफ ए किती येईल? 6 बरोबर आहे. कॉफी चॉकलेट सॉरी 6 आहे. नंबर ऑफ ए 6. देअरफॉर प्रोबॅबिलिटी ऑफ ए किती येईल? 6/13. नंबर ऑफ ए अपॉन नंबर ऑफ यस. 6/13 भाग जातो का? नाही, प्राईम नंबर आहे, प्राईम नंबरला भाग जात नाही. 6/13 फायनल आन्सर. त्याच्यानंतर इव्हेंट बी. इव्हेंट बीचं काय म्हणणं आहे सांगा? फॉर पेपरमिंट. पेपरमिंट किती आहे? पेपरमिंट चॉकलेट्स किती आहे? 2. मग प्रोबॅबिलिटी ऑफ बी किती येईल? नंबर ऑफ बी अपॉन नंबर ऑफ यस. 2/13 भाग जातो का याला? नाही. मग देअरफॉर प्रोबॅबिलिटी ऑफ बी आलं तुमचं 2/13. सोपा आहे क्वेश्चन, घ्या लिहून. आणि होमवर्कचा हा सॉल्व एक्झाम्पल 2. येऊन जाशील ना वेळ.